आठवड्यात 7च दिवस का असतात? 5 किंवा 10 दिवस का नसतात? खूप जुनी संस्कृती असलेल्या बॉबिलोनमध्ये, जे आजच्या इराकमध्ये येते, त्यांनी स्पेस ऑब्झर्वेशन केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं, मायक्रोस्कोप शिवाय आपण 7 ग्रहांचा निरीक्षण करू शकतो. तर ही 7 ग्रह कोणती होती? सूर्याला त्यांनी त्या काळात ग्रह मानलं होतं. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे सर्व ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसतात आणि या व्यतिरिक्त इतर कुठले ग्रह नाही. म्हणून एका ग्रहासाठी 1 दिवस या दृष्टिकोनातून त्यांनी आठवड्याचे 7 दिवस निश्चित केले. मग झालं काय? ट्रेड या सर्व गोष्टीमुळे एक देश आणि दुसरे देश यांच्यामध्ये व्यापार होत होता आणि यातूनच मग ही संस्कृती सर्व ठिकाणी प्रचलित झाली. भारतामध्ये आधीपासूनच तिथी, मास, नक्षत्र याद्वारे दिवस मोजण्याची पद्धत होती. म्हणजे काय? तर चंद्राला एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी 29.5 दिवस लागतात. म्हणजेच काय? तर हे पूर्ण एक राऊंड कंप्लीट होईपर्यंत 1 महिना असा पकडला जातो. याचे एका महिन्याचे 4 भागामध्ये विभाजन केले जाते. म्हणजे अमावस्या, ज्या दिवशी चंद्र नसतो, अमावस्येपासून शुद्ध अष्टमी पर्यंत 8 दिवस लागतात. म्हणजे चंद्राची एक कोर तयार होते. त्यानंतर शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत 8 दिवस लागतात. त्यावेळेस पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमा होते आणि त्यानंतर पुन्हा पौर्णिमेपासून कृष्ण अष्टमी म्हणजेच की चंद्र हा हळूहळू कमी होत जातो. म्हणजे पुन्हा अर्धी चंद्राची कोर तयार होते. तर असं सर्व धरून 1 महिना गृहीत धरला जायचा. तर असं मानलं जाते की गुप्त काळामध्ये भारतामध्ये आठवडा हा सोमवार ते रविवार अशा पद्धतीने मांडला.